अहिल्यानगर येथील श्री ऋषभ संभवजीन जैन श्वेतांबर संघाच्या कापड बाजार मालकीच्या स्टेशन रोड येथील हुंडेकरी चाळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जागेत मंदिराबाबत दिलेल्या खोट्या तक्रारीची चौकशी होऊन अध्यक्ष आणि ट्रस्टी यांची बदनामी केल्याप्रकरणी शिवसेना शहर प्रमुख किरण काळे आणि मनोज गुंदेचा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संघाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली। श्री ऋषभ संभवजीन जैन श्वेतांबर संघाची स्टेशन रोड या ठिकाणी हुंडेकरी चाळ या नावाने ओळखली जाणारी जागा ट्रस्टच्या मालकीची आहे। ही जागा ट्रस्टला दिनांक 20 जानेवारी 1975 रोजी बक्षीस पत्राने मिळाली असून तेव्हापासून या जागेत भाडेकरूंचा ताबा आहे। सदर बक्षीस पत्रामध्ये जैन मंदिर असल्याबाबत किंवा कुठलेही मंदिर असल्याबाबत उल्लेख नाही। या जागेत पूर्वीपासूनच भाडेकरू असल्यामुळे तिथे कधीही साधू भगवंतांचे वास्तव्य नव्हते किंवा जाहीर प्रवचनाचे कार्यक्रम देखील झाले नाही आणि या जागेत कधीही मंदिर अस्तित्वात नव्हते अशी खरी वस्तुस्थिती असताना जाणून बुजून दृष्टहेतूने ट्रस्टला आणि ट्रस्टींना बर्बाद करण्यासाठी आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी त्या ठिकाणी मंदिर होते असे भासवून खोटा तक्रारी अर्ज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे किरण काळे आणि मनोज गुंदेचा यांनी कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी दिला आहे। याची सखोल चौकशी होऊन अर्जदाराविरुद्ध खोटा आणि दिशाभूल करणारा तक्रारी अर्ज दिल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी। ती जागा आम्ही कोणासही साठे खत किंवा खरेदी खताने दिलेली नसून ती आजही संस्थेच्याच मालकीची आहे असे निवेदनात म्हटले आहे। किरण काळे उबाठाचे किरण काळे व मनोज गुंदेचा यांनी गेल्या 8 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी संस्थेच्या जैन ट्रस्टच्या संस्थेच्या मालकीची स्टेशन रोड येथे असलेल्या हुंडेकरी चाळ या ठिकाणी मंदिर आहे आणि ते मंदिर पाडून आमच्या धार्मिक भावना दुखवल्या अशा पद्धतीचा आरोप करून त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला अर्ज दिला की या ट्रस्टी व अध्यक्ष व ट्रस्टीवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असा त्यांनी खोटा तक्रारी अर्ज दिला। त्यांनी तो अर्ज दिल्यानंतर आम्हाला सदर जो जागा जी आहे 20 जानेवारी 1975 रोजी श्रीमती मंगूबाई होरा यांनी ती जागा ट्रस्टला बक्षीस दिलेली आहे आणि बक्षीस देतेवेळी त्यामध्ये तिच्याकडे असलेलं सोनं नाणं भांडे कुंडे जे काय असेल ते सगळं त्या बक्षीस पत्रामध्ये तिने लिहिलेलं आहे आणि ज्या त्याच्याकडे जे जे होतं त्याच्या जागेत ते संपूर्ण त्यांनी जागेचं लिहिलेलं आहे। तिथं तिने कुठेही मंदिर आहे असं सन 1975 सालच्या बिल पत्रामध्ये कुठेही लिहिलेलं नाही व ऍक्च्युअली पाहिलं तर वास्तविक पाहता त्या ठिकाणी कुठलेही जैन मंदिर किंवा कुठलेही मंदिर नव्हतं व नाही अशी खरी परिस्थिती असताना स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी मी कोणीतरी आहे हे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी मंदिर आहे आणि मंदिर पाडलं आणि हिंदूच्या धार्मिक भावना दुखवल्या हे खोटे नाटे आरोप करायला सुरुवात केली। तर त्या आरोपाचं आम्ही खंडन करतो। ते आरोप मी सगळे फेटाळून लावतो। जर मंदिरच जर नव्हतं तर पाडायचा आणि याचा काही एक संबंध त्या ठिकाणी येत नाही। आता तुम्ही विचारल्याप्रमाणे पुण्याहून आलेले दंगेकर खासदार निलेश लंके किरण काळे आणि मनोज गुंदेचा यांनी अजून जे वेगळ्या प्रकारचे जे आरोप केले की त्यांचं म्हणणं आहे की सदर ट्रस्टची जी जागा आहे ही जागा तुम्ही विकली त्याचं तुम्ही खरेदी खत करून दिलं जागा ती दुसऱ्याने बळकावली असा त्यांचा आरोप होता। परंतु ज्या वेळेला मी पहिल्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये वर्तमानपत्रात आणि मीडियाला माहिती दिली होती की सदरू जागा आम्ही कोणालाही साठेखत करून दिली नाही किंवा कोणालाही खरेदी खत करून दिले नाही। सदरू जागा आजही आता या क्षणालाही ट्रस्टच्या मालकीचीच आहे। त्यामुळे त्यांनी केलेले आरोप हे खोटे मी कागद पुरावेनिशी दाखवायला तयार आहे। असे राजकारणी लोकांचं कामच असतं। कोणी आपल्याकडे आता मी बी जर उद्या निवेदन घेऊन गेलो ना तर ते माझी बाजू ऐकून घेतील। मी सांगते मी CM ला बोलतील हे राजकीय पुढाऱ्याचं काम असतं। त्यांना कारण काय असतं की त्यांना एक साईड माहित असते त्यांना दुसरी बाजू माहित नसती त्यामुळे त्याला मी महत्व देत नाही तितकं त्याच्यात काही तथ्य नाही। प्रतिनिधी मुकुंद भट NTV न्यूज मराठी अहिल्यानगर।